रोज सकाळी हे एक ग्लास पेय पिल्याने 10 दिवसात चेहऱ्यावरती नैसर्गिक ग्लो आणि रक्त दुपटीने वाढेल. जर तुमच्या शरीरात आतून शुद्ध आणि पुरेसे रक्त नसेल तर तो नैसर्गिक ग्लो कधीच येत नाही चेहऱ्यावर. चेहऱ्याचा फिकटपणा, डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि केसांचे गळणे हे जर थांबत नसेल तर याचं प्रमुख कारण तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची खालवलेली पातळी हे असू शकतं. जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते, तेव्हा ऑक्सिजन त्वचेच्या पेशींपर्यंत व्यवस्थित पोचत नाही. त्याचा परिणाम चेहरा थकलेला, निस्तेज आणि अकाली वृद्ध दिसू लागतो. पण या समस्येवरती एक अत्यंत सोपा, चविष्ट आणि 100% नैसर्गिक उपाय आज आपण पाहणार आहोत, जो अवघ्या काही दिवसात तुमचे हिमोग्लोबिन वाढवून चेहऱ्यावर एक अप्रतिम गुलाबी चमक आणू शकतो. अनेक महिला सतत थकवा जाणवतो, त्यांना पाय दुखतात, पाय सुजणं किंवा पायांना मुंगे येणं किंवा थोडे चाललं तरी देखील दम लागतो. आपण या गोष्टींना कायमचा ताण समजून दुर्लक्ष करतो. पण हा शरीराने दिलेला एक मोठा इशारा असतो की आता रक्ताची तीव्रता कमी आहे. वैद्यकीय भाषेत याला ॲनिमिया देखील म्हणतात. जेव्हा शरीरात लोह म्हणजेच आयर्न कमी होतं तेव्हा हिमोग्लोबिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावते आणि हेच हिमोग्लोबिन आपल्या संपूर्ण शरीरात आणि चेहऱ्यावरील त्वचेपर्यंत ऑक्सिजन पोचवायचं काम करते. जर ऑक्सिजनच पोचलं नाही तर त्वचा कोरडी पडणार, ओठ काळे होणार आणि नखं देखील ठिसूळ होणार. म्हणूनच जर तुम्हाला खरी आणि निरंतर सुंदर त्वचा हवी असेल तर शरीरातील अंतर्गत सिस्टम स्वच्छ आणि मजबूत करणं गरजेचं आहे. बाजारामध्ये रक्ताची टक्केवारी वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या केमिकल्स, टॅब्लेट्स आणि सिरप मिळतात. पण त्याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता, उष्णता वाढणे किंवा पोटाचे विकार देखील उद्भवू शकतात. या उलट आपल्याला निसर्गाने अशा काही गोष्टी दिल्या आहेत ज्याचे योग्य प्रमाणात मिश्रण केले तर ते बाजारातील कोणत्याही टॉनिकपेक्षा 10% पटीने वेगाने काम करतं. तर आज आपण जे जादुई पेय म्हणजेच मॅजिकल ब्युटी अँड हिमोग्लोबिन ड्रिंक बनवायला शिकणार आहोत. तर ते केवळ तुमचे रक्त वाढवणार नाही आहे, तर तुमच्या रक्ताचे शुद्धीकरण करून चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग देखील मुळापासून साफ करेल. तर हे पेय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही महागड्या किंवा दुर्मिळ वस्तूंची गरज लागणार नाही आहे. आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातच अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या अशा 4 प्रमुख गोष्टी लागणार आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे लाल भडक बीट. बीटामध्ये नैसर्गिकरित्या आयर्न आणि फॉलिक ॲसिड हे भरपूर प्रमाणात असतात, जे नवीन रक्तपेशी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गाजर. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा पोत सुधारतात आणि डोळ्याचे आरोग्य जपतात. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळा किंवा लिंबू. आयर्न शरीरात व्यवस्थित शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप गरजेचे असते. जर तुम्ही व्हिटॅमिन सी घेत नाही तर तुम्ही कितीही आयर्नयुक्त पदार्थ खाल्ले तरी देखील शरीरात ते शोषून घेत नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे ताजी पुदिन्याची पानं, जी शरीराला थंडावा देतात आणि पचनक्रिया मजबूत करतात. तर हे ड्रिंक बनवण्याची अगदी सोपी पद्धत, एक छोटीशी ट्रिक देखील आहे जी अनेकांना माहीत नसेल. सगळ्यात आधी एक मध्यम आकाराचे बीट आणि एक गाजर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याची सालं काढून ते बारीक करून घ्या आणि यामध्ये अर्धा आवळा किंवा अर्धा लिंबाचा रस मिक्स करा. थोडेसे पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्या आणि आता हे मिश्रण गाळून घ्या. गाळून घेतल्यानंतर ते लाल भडक जे पेय तयार होईल तर त्यामध्ये चवीसाठी आणि पचनासाठी चांगले होण्यासाठी अगदी चिमूटभर
काळे मीठ आणि जिरेपूड मिक्स करा. काही लोक यामध्ये साखर घालण्याची चूक करतात, पण लक्षात ठेवा की ब्युटी आणि हेल्थसाठी साखर हे पूर्णपणे टाळायची आहे. बीट आणि गाजराचा स्वतःचा एक गोडवा असतो जो या पेयला चविष्ट बनवतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो ते म्हणजे हे पेय कधी आणि कसं घ्यायचं आहे. तर सगळ्यात उत्तम परिणामासाठी हे पेय तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यानंतर 1 तासाने प्यावे. हे पेय कधीही रात्री झोपताना घेऊ नका, कारण की रात्रीच्या वेळेस आपली पचनसंस्था मंदावलेली असते. तर आठवड्यातून तुम्ही सलग हे 4-5 दिवस याचे सेवन करू शकता. अवघ्या काही दिवसातच तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये फरक जाणवेल. सकाळी उठल्यावरती येणारा आळस दूर होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गालावरती आणि ओठावरती तुमच्या चेहऱ्यावरती एक नैसर्गिक गुलाबी चमक दिसू लागेल. फाउंडेशन किंवा ब्लश न लावताही तुमची त्वचा आतून चमकेल, कारण की हे ड्रिंक थेट रक्तातील टॉक्सिन्स बाहेर काढून फेकतात आणि त्वचा डिटॉक्स करतं. तर हे पेय घेत असताना काही साध्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. जर तुम्हाला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर हे ड्रिंक पिण्याच्या पुढे किंवा मागे 1 तास आधी कॉफी चहा पिणं टाळा. 1 तासानंतर तुम्ही घेऊ शकता, कारण की चहामधील जे टॉक्सिन्स असतात ते शरीराला आयर्न शोषून घेण्यासाठी रोखतात. बऱ्याचदा महिलांना खूप चांगला आहार घेतात पण जेवल्यानंतर लगेचच चहा पितात, ज्यामुळे तुमच्या शरीरात रक्त बनतच नाही. तर ही चूक अजिबात करू नका. तसेच दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणं देखील आवश्यक आहे, जेणेकरून शरीरातील विषारी घटक बाहेर सहज पडतील आणि ड्रिंकचा जो प्रभाव आहे तो दुप्पट वेगाने होईल. तर तुम्ही आजपासूनच हे नॅचरल हिमोग्लोबिन ड्रिंक तुमच्या जीवनशैलीचा हिस्सा बनवा आणि स्वतःमध्ये होणारे जे बदल आहेत ते तुम्ही स्वतःच अनुभवा. आणि काही दिवसातच तुमचे मित्र मैत्रीण तुम्हाला तुमच्या चमकणाऱ्या त्वचेचे आणि ऊर्जेचे रहस्य देखील विचारू लागतील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला शरीर तंदुरुस्त आणि चमकदार त्वचा हवी असेल तर ही ड्रिंक नक्कीच ट्राय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला माहीत पडत राहील. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.